अमरावती के भविष्य दृष्टा दादा साहेब खापर्डे व कारंजा के साहूकार कान्नव, इनके आर्थिक सहायता से सन 1924 में न्यू एजुकेशन सोसाइटी की स्थापना की गई। उद्देश्य था भारतीय विद्यार्थी व विद्यार्थिनियों की विद्यादान की प्रक्रिया को सुधारना। न्यू एजुकेशन सोसाइटी द्वारा स्थानीय जोग चौक में न्यू हाई स्कूल की स्थापना की गई। आज वह संस्था 100 वर्षों की हुई है। यहां से पढ़ लिखकर अपने उद्देश्य को प्राप्त करने वाले अनेक विद्यार्थी हुए हैं। इस अवसर पर उनमें से कुछ विद्यार्थियों ने पुराने सहपाठियों सह पुरातन समय की याद ताजा करने अंबा गेट से न्यू हाई स्कूल तक एक शोभा यात्रा का आयोजन किया और न्यू हाई स्कूल में बाकायदा सभी विद्यार्थी हाजिर हुए और जिस प्रकार स्कूल में पहले प्रार्थना, बाद में नियमबद्ध तरीके से क्लास में जाना यह होता है, ठीक वैसा ही मंजर बनाया गया। इस अवसर पर महिला महाविद्यालय के प्राचार्य मोहरिल सर ने समयोचित भाषण दिया और पुराने जमाने की याद ताजा की। आइए, निमंत्रण है आपको स्वर्णिम समय की याद करने का। हाँ, एक बात बताना भूल गए, सबसे पुरातन उम्र के 94 पड़ाव पार कर चुके चौहान काका सभी की शान बन चुके थे। विद्यार्थियों के वेश में सभी खूब आनंददायी महसूस कर रहे थे। आइए चलते हैं, देखते हैं वहीं के क्षण चित्र। समाचार संकलन अशोक भाई जोशी। ही बॅच फार लांब झालेली आहे। मागे जागा नसेल तर इकडे ॲडजस्ट व्हा, इकडे जागा नसेल तर इकडच्या बॅचमध्ये ॲडजस्ट व्हा। आपापल्या बॅचनुसार इथे बॅचेसचे बॅनर लागलेले आहे। आपापल्या बॅचनुसार आपल्याला उभं राहायचं आहे। उपस्थित आहे। फिर से एक बार सावधान मिश्रा सावधान। जे विद्यार्थी ज्या बॅचमध्ये जास्त झालेले असतील, आपका बोलने का जास्त असेल त्यांना बाजूच्या बॅचमध्ये नमस्कार ताबडतोब आपल्याला कार्यक्रमामध्ये जास्त वेळ होणार नाही। सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी एक साथ सावधान। एक प्रार्थना घेण्याच्या आधी आज या ठिकाणी ज्या लोकांची आपल्याला आठवण येते आहे त्यांच्या प्रति ऋणनिर्देश आणि त्यांची आठवण आपण करूयात। आज सुदैवानं तुम्हाला शिकवणारे अनेक शिक्षक आपल्या सोबत आहेत, पण दुर्दैवानं अनेक शिक्षक आपल्याला सोडून गेले आणि जे सोडून गेले त्यांच्या प्रति संवेदना आपण
केल्या पाहिजे आणि म्हणून प्रार्थना सुरू व्हायच्या आधी, कारण त्यानंतर आपण वेगळ्या मूडमध्ये जाणार आहोत, सुरू व्हायच्या आधीच ज्या शिक्षकांनी ही शाळा मोठी केली, ज्या शिक्षकांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं आणि आपल्यावर संस्कार घडवले, असे काही शिक्षक आपल्याला सोडून गेले, त्या सगळ्यांप्रती विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिटं शांत उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात. विद्यार्थी या ठिकाणी आहेत, पण आज आम्ही हेडमास्टर किंवा प्राचार्य आहोत, त्यामुळे ऐकायचं. न्यू स्कूल मेनचे सगळे जुने विद्यार्थी एकदा भारत माता की. आता पुढचं माझं ऐकेपर्यंत सगळ्यांनी चुपचाप बसायचं. जो कोणी खोड्या करेल त्याला कोंबडा बनवा. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष शिराळकर मॅडम, सन्माननीय उपाध्यक्ष कसबेकर सर, सन्माननीय उपाध्यक्ष नवसाळकर सर, सचिव सोमण सर, सर्व कार्यकारिणीचे सर्व सभासद उपस्थित आहेत. 2च मिनिटं फक्त मी बोलणार आहे, पण आठवण आज या गोष्टीची आहे की आजचा दिवस आपल्या आयुष्यात एक वेगळा दिवस उगवला. कारण आज आजोबा शाळेत निघाले, आज बाबा शाळेत निघाले. मग एक आजोबा भेटले तर त्यांचे मुंबईचे जे मुलं आणि नातू होते ते सगळे हसत होते की आजोबा दप्तर तयार करून राहिले, म्हणे शाळेत जाऊन राहिले, युनिफॉर्म घालून राहिले. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामधला आजचा हा एक दिवस असा आहे की उद्या आता रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे, भारतभर त्याची चर्चा आहे, पण आज अमरावतीमध्ये मात्र चर्चा यायची आहे की न्यू स्कूल मेन मध्ये सारे पोट्टे परत आलेले आहेत. या पद्धतीचं सुंदर वातावरण आपलं आहे. मला असं वाटतं की या पद्धतीच्या वातावरणामध्ये आज या शाळेमध्ये तुम्ही आला. काही जण असं सांगत होते माझा वर्ग तो होता, काही जण असं सांगत होते तिकडे मी कुस्ती खेळत होतो, काही जण हळूहळू आवाजात म्हणत होते मधून मधून मी नूतन कन्यात जाऊन येत होतो. आता आठवण येऊन राहिली ती काय करते, आता विसरून जा. ती जेव्हा नूतन कन्यामध्ये येईल तेव्हा बोलू आम्ही तुम्हाला. फक्त घरी परवानगी घेऊन गेला, नाही तर शिक्षा घरीच व्हायची. आज अतिशय छान वातावरण आहे आणि मैत्री आपली यासाठी आहे, म्हणजे आपण सगळेजण ज्येष्ठ आहात. मग 63 साली या शाळेमध्ये किंवा त्याच्याही आधी आलेले लोक होते, त्यांना मी सांगितलं की तुम्ही 63 साली शाळेत आलात, आम्ही त्या वर्षी या जगातही आलो नव्हतो, पण तुम्ही सगळेजण आलात. आपली मैत्री आणि आपण सगळेजण या भावनेने एकत्रित आहोत, कारण आपण शाळेमध्ये एकत्रित होतो त्यावेळी आपण कोणीच नव्हतो. आज आपण वेगवेगळ्या पदावर आहोत, आपल्या गाड्या आहेत, आपण मोठ्या मोठ्या पदावर काम करतो, पण त्यावेळीची जी मैत्री होती त्यावेळी आपण कोणीच नव्हतं. आपल्या गावराणी भाषेत सांगायचं तर आपली अवकात काही नव्हती, पण मैत्री करण्याची ताकद मात्र जोरदार होती. आणि त्यामुळे त्या ताकदीच्या भरोशावर आज या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्रित आलात. आज जे येऊ शकले नाही किंवा जे आलेले आहेत, तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की आपण जे आज एकत्रित आलो ज्या उत्साहानं, असाच उत्साह अगदी थोड्या दिवसात 27 आणि 28 तारखेला एका भव्य मंडपामध्ये एका मोठा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. आपल्या न्यू स्कूल मेनचे सगळे माजी विद्यार्थी 27 आणि 28 हे 2 दिवस या ठिकाणी येणार आहेत आणि 2 दिवस आपण एकत्रित राहून मग त्या दिवशी आज राहिलेल्या ज्या गप्पा आहेत त्या सगळ्या पुन्हा पूर्ण करणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही शाळा, ज्या शाळेमध्ये आपण मोठे झालो, मी अनुभवू शकतो तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेली भावना की या शाळेमध्ये आपल्याला पहिल्यांदा हातावर छडी बसली होती, या शाळेमध्ये पहिल्यांदा आपल्याला कुठली तरी शिक्षा झाली होती, पण पहिल्यांदा आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोललो होतो तर सरांनी पाठीवर थापही दिली होती. हे सगळं या शाळेमध्ये झालं आणि आपण जे मोठे झालो या शाळेमुळे झालो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन या प्रसंगी एवढंच आहे की या शाळेला आता आपल्याला मोठं करायचं आहे. या शाळेचं नाव लौकिक जो आपल्या वेळी होता त्या नावलौकिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि म्हणून या शाळेला ऊर्जावस्था निर्माण करण्यासाठी सगळेजण एकत्रित आलो. 100 वर्ष पूर्ण झाले. या 100 वर्षामध्ये आपल्याला आता येणाऱ्या 100 वर्षामध्ये या शाळेचं नाव सबंध महाराष्ट्रामध्ये राहील अशा पद्धतीने या शाळेला मोठं करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. मदत आपण भरभरून करूयात. आज मात्र एक निश्चित करूयात की इथून आता प्रार्थना झाल्यानंतर मी प्राचार्य आहे, मी राजनेता आहे, मी ऑफिसर आहे, हे सारं विसरून जातो रे बाबू. आता काही लक्षात ठेवू नको. आता फक्त एवढं लक्षात ठेव की न्यू स्कूल मेनचा मी विद्यार्थी होतो. आज मला आता पिरियड करायचे आहे, डब्बा खायचा आहे. आजकाल खिचडी पण सुरू झाली आहे, ती खिचडी पण मिळेल आणि हे सगळं करून
आजचा दिवस मला असं वाटतं, माझं बोलणं संपवताना मी सांगतो की या शाळेला मोठं करण्याचं मनामध्ये पक्क करूयात. या शाळेला जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करूयात. 27 आणि 28 तारखेला याहीपेक्षा जोशानं उपस्थित राहूयात. फक्त एक विनंती करून थांबतो, आजचा दिवस हा फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतो. तुम्ही आम्ही आपल्या मोबाईलच्या आणि तुम्ही आम्ही आपल्या कामाच्या रगड्यामध्ये असा एक दिवस, ज्या दिवसाचं नाव म्हणता येईल एक उन्हाळ दिवस, सब कुछ भूल के, मेरा पद भूल के, मेरा पैसा भूल के, सब कुछ भूल के मैं अगर सही मायने में कोई चीज एंजॉय करूंगा तो आज का मेरे स्कूल में जो मेरा प्रेझेन्स है वो, आजची माझी उपस्थिती या ठिकाणची अतिशय मौल्यवान आहे. सगळ्यांना मोबाईलवर सेल्फी काढायला मिळणार आहे, सगळ्यांना मोबाईलवर फोटो काढायला मिळणार आहे, पण वर्गात मोबाईल अलाउड नाही रे पट्टे हो. सर लोक आहेत ते शिक्षाही करतील. सगळ्यांचं मनापासून स्वागत. एन्जॉय करा फुल टाइम. आणि या वर्षामध्ये, हे शताब्दी वर्ष आहे, या वर्षामध्ये या शाळेला एका भव्य स्थानी नेण्याचा संकल्प करून आजचा जोरदार इव्हेंट अजून जोरदार करा. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे आपला? माझं रामकुमार खैरे. रामकुमारजी, केव्हापासून इथे धंदा करता तुम्ही न्यू हायस्कूलला? मी आत्तासात खरे अध्यक्ष असताना झाडगावकर सर मुख्याध्यापक, देवदत्त सर मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार न्यू हायस्कूलला मिळालो त्यांच्या हस्ते. महाजन सर, ठांबरे सर, बरेच काही सर होते. मला काय त्यावेळेस आज मला 55 वर्ष पूर्ण आहे. 55 वर्ष? बरं, चांगला धंदा आहे. चांगला धंदा आहे. आता सोमन सर आता या घेता खडे खडे शिराडकर मॅडम यांचा सध्या अध्यक्ष आहे. सोमन सर सचिव आहे. बरं, हो बेट. सन्माननीय शिक्षक